मेजर D.K. झरेकर निवृत्त, विश्वस्त तुलसीआय हॉस्पिटल नाशिक, जन्म दिनांक 22 एप्रिल 1949. शैक्षणिक पार्श्वभूमी अहमदनगर महाविद्यालय पुणे विद्यापीठ येथून BA ऑनर्स एप्रिल 1971. CSRD सेंटर फॉर स्टडीज इन रूरल डेव्हलपमेंट अहमदनगर महाविद्यालय पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त DSW 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सोशल वर्क 1972. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ येथून B.Ed शारीरिक शिक्षण प्रथम श्रेणी मार्च 1974. NBT लॉ कॉलेज पुणे विद्यापीठ येथून LLB द्वितीय श्रेणी एप्रिल 1981. कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिक पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त M.Ed द्वितीय श्रेणी मे 1985. अपॉइंटमेंट्स CSRDच्या NSS विभागात एक्सटेन्शन ऑफिसर इन्चार्ज म्हणून अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथे जून 1972 ते 1973 कार्यरत. बॉईज टाउन पब्लिक स्कूल नाशिक या नावाजलेल्या निवासी इंग्रजी माध्यम बोर्डिंग स्कूल नाशिक येथे रेक्टर, सुप्रिटेंडंट आणि निरीक्षक म्हणून कार्यरत होते. 1974 ते 1981 या दरम्यान NCC ऑफिसर म्हणून कार्यरत होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण केंद्रात NCC आणि सिव्हिल डिफेन्स या विषयासंदर्भात अभ्यास केंद्र सदस्य म्हणून 28 नोव्हेंबर 1990 ते मार्च 1992 या कालावधीत कार्यरत. विविध क्षेत्रांमधून प्रशासन तसेच व्यवस्थापनाचा 42 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक संस्थांमधील सहभाग. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 16 वर्षे सातत्याने भरीव कार्य केलेले आहे. त्या अनुषंगाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज श्री V.वा. शिरवाडकर, अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय व नागरिक शिक्षक गौरव समिती द्वारा सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचेकडून 10 सप्टेंबर 1990 रोजी डॉक्टर चित्रा नाईक, तत्कालीन शिक्षण विभागाच्या संचालिका, महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या सदस्या यांच्या हस्ते आणि लायन्स इंटरनॅशनल सातपूर अंबड यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. या काळामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जिल्हा, राज्य क्रीडा संघटनांमध्ये विविध पदावर सक्रिय कार्य केलेले आहे. नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून 1979 ते 80 सालासाठी नियुक्त होते. नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून 1988 ते 91 व 2005 ते 2015 साठी नियुक्त होते. नाशिक जिल्हा रोड सेफ्टी पेट्रोल कमिटीमध्ये सेक्रेटरी म्हणून 1977 ते 1989 साठी नियुक्त होते. भारतीय रेड क्रॉस सोसायटी नाशिक शाखेचे व्यवस्थापकीय कमिटीचे सभासद म्हणून 1976 ते 1989 पर्यंत नियुक्त होते. 1988 साली नाशिक जिल्हा शाखेचे ज्युनियर रेड क्रॉस सोसायटीमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून व्यवस्थापकीय कमिटी सदस्य म्हणून नामांकन. 2001 पासून आंतरराष्ट्रीय रोटरी या सेवाभावी रोटरी क्लब नाशिक अंबड पदाधिकारी म्हणून कार्यरत, तसेच विविध समित्यांवर संचालक, उपाध्यक्ष इत्यादी पदे भूषविली आहेत. तसेच अत्यंत महत्त्वाचे मल्टिपल पॉल हॅरिस फेलो म्हणून सन्मानित होते. रोटरी प्रांत 3030 मध्ये को चेअरमन आणि चेअरमन तसेच वेगवेगळ्या आरोग्यविषयक समित्यांवर कार्यरत आहे. हायस्कूल आणि कॉलेज जीवनामध्ये NCC आणि NSS मध्ये सक्रिय सहभाग व रॉक क्लाइम्बिंग तसेच वेळोवेळी पर्वतारोहण लीडरशिप. विजन 2020 द राईट टू साईट इंडिया या संस्थेवर सदस्य म्हणून कार्यरत. आय केअर संबंधित साईट सेवर्स इंटरनॅशनल, सेवा इंटरनॅशनल USA यामध्ये सेमिनार, वर्कशॉप व प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचा सहभाग. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी नाशिक यांच्या 2015च्या ऑर्डरनुसार नॅशनल लोक अदालतच्या पॅनल नंबर 13वर सन 2014 ते 2016 या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती. भारतीय सेना दलात योगदान. भारतीय सेना दलामध्ये 116 इन्फंट्री बटालियन TA पॅराशूट रेजिमेंटमधून मेजर या पदावरून सेवानिवृत्त. आसाममध्ये उल्फा दहशतवाद्याविरुद्ध यशस्वीपणे राबविलेल्या ऑपरेशन बजरंग या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग. भारताच्या पश्चिम सीमेवर कच्छ, भुज, राजस्थान या सीमेवर
ब्रास टॅग आणि इतर सैनिकी अभ्यासामध्ये सहभाग. भारत सरकारतर्फे सेना दलामध्ये केलेल्या ह्या कामगिरीबद्दल त्यांना स्पेशल सर्व्हिस मेडल सुरक्षा या विशेष पदकाने सन्मानित. आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था TCF नायजेरिया, वेस्ट आफ्रिका योगदान. आफ्रिका खंडात पश्चिम आफ्रिकेमध्ये नायजेरिया या देशामध्ये एका आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमध्ये TCF तुलसी चांद रॉय फाउंडेशनमध्ये 14 वर्षे फाउंडेशन डायरेक्टर म्हणून कार्य केलेले आहे. युनायटेड नेशन्सची एजन्सी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर प्रायमरी हेल्थ, वॉटर अँड सॅनिटेशन आणि आय केअर या 3 विभागात विशेष कार्यांसंदर्भात आंतरराष्ट्रीय सेमिनार, वर्कशॉप, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग यामध्ये सक्रिय सहभाग. 2002 ते 2007 युनायटेड नेशन्स एजन्सीज युनिसेफ नायजेरिया यांच्यातर्फे सन 2000 साली सोशल सर्व्हिस अँड कल्चर या कार्यक्रमामध्ये थीम ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. नायजेरियासाठी नवीन UNDAF युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट असिस्टन्स फ्रेमवर्क तयार करण्यासाठी युनो एजन्सीजने समान देशातील कामकाज यावर तज्ज्ञ लोकांचे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी हा ग्रुप उभारला होता. सन 2000 साली युनिसेफच्या वेगवेगळ्या चर्चासत्रात नायजेरिया देशामध्ये महिला व लहान मुले यांची सद्यस्थिती व त्यांचे संशोधन यावरील पुढील 6 वर्ष करण्यात येणारे निरीक्षण या संबंधीच्या बैठकांमध्ये व कार्यक्रमांमध्ये सहभाग. MCH प्रोग्राम. नायजेरियाच्या नॅशनल प्लॅनिंग कमिशनने आयोजित 2002 ते 2007 सालच्या राष्ट्रीय सहयोग विषयक कार्यक्रमासाठी व बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित. नायजेरिया नॅशनल प्लॅनिंग कमिशनने आयोजित केलेल्या 1999 ते 2001 साठीच्या राष्ट्रीय सहकार विषयक कार्यक्रम व मास्टर प्लॅन ऑफ ऑपरेशन्सच्या बैठकीमध्ये सहभाग. तसेच FGN फेडरल गव्हर्नमेंट ऑफ नायजेरियाच्या मिड टर्म रिव्ह्यू व मीटिंगमध्ये प्रामुख्याने सहभाग. फेडरल मिनिस्ट्री वॉटर व रूरल डेव्हलपमेंट फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया आयोजित वॉटर आणि रूरल डेव्हलपमेंट डोनर्स आणि राज्यपालांच्या चर्चासत्रासाठी आमंत्रित व सहभाग. मानवतेची मानवतापूर्वक सेवा. सन 2000 ते 31 मार्च 2023 पर्यंत तुलसी आय हॉस्पिटल नाशिकचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच आता विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. नाशिकसह बाजूच्या 7 जिल्ह्यातून अहमदनगर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, ठाणे, नंदुरबार ग्रामीण नेत्रचिकित्सा कार्यक्रमांतर्गत 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येतून प्रत्येक वर्षाकाठी 900पेक्षा अधिक मोफत नेत्र तपासणी शिबिरे. अशा प्रकारे आत्तापर्यंत 15,000हून अधिक मोफत नेत्र शिबिरांच्या माध्यमातून 5,92,000हून अधिक नेत्र रुग्णांची नेत्र तपासणी मोफत केलेली आहे व त्या माध्यमातून आजपर्यंत तळागाळातील 2,42,000हून अधिक गरीब गरजू नेत्र रुग्णांना त्यांचे राहणे, जेवण, येणे जाणे सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना त्यांच्या वाड्यापाड्यांवर सोडून शस्त्रक्रियेनंतर 1.5 महिन्यांपर्यंत 15-15 दिवसांच्या अंतराने त्यांची पुनर्तपासणी त्यांच्या शिबिरेच्या ठिकाणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप व ही सर्व सेवा पूर्ण विनामूल्य करणाऱ्या 25,200 स्क्वेअर फुटाच्या सुसज्ज इमारतीमध्ये 135 खाटांसह फक्त नेत्र रुग्णांसाठी कार्यरत असणाऱ्या ISO 9001:2015 एंट्री लेवल NABH मानकीत तसेच विजन 2020 द राईट टू साईट इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सदस्यत्व असणाऱ्या तुलसी आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक म्हणून 2000 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत कार्यरत होते व आता विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. त्याचा विस्तार व व्याप्ती वाढवणे व जास्तीत जास्त लोकांना अद्ययावत नेत्रसेवा पुरवून दृष्टीसाठी मोहीम या ध्येयप्रत मार्गक्रम करून याचसाठी गरीब गरजू वाड्यापाड्यावरील नेत्र रुग्णांना प्राथमिक नेत्र तपासणी सुविधा त्यांच्या घराजवळ मिळावी या उद्देशाने तुलसी आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक या नात्याने त्यांनी सन 2010मध्ये जव्हार, तालुका पालघर, जिल्हा ठाणे, सन 2015मध्ये कोपरगाव, जिल्हा अहमदनगर व नुकतेच 30 सप्टेंबर 2017मध्ये घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी प्राथमिक नेत्र तपासणी केंद्रे विजन सेंटर्स सुरू केलेले आहे व भविष्यातही अशाच प्रकारची विजन सेंटर्स जास्तीत जास्त ठिकाणी सुरू करण्याचा
असे म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे नेहमीच त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. यात सर देखील अपवाद नाही. सौ उषा दगडू झरेकर यांचा जन्म नाशिकमधील प्रतिष्ठित व उच्च शिक्षित घरात 9 मे 1953 रोजी झाला. आई शाळेत मुख्याध्यापिका व वडील एसटी महामंडळात ऑफिसर म्हणून काम करीत होते. 6 भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या. आईवडिलांच्या संस्कारात व 5च्या 5 भावंडांमध्ये हसत खेळत आनंदात जीवनप्रवास सुरू होता. सोबतच घरात सर्वजण शिकत होते. 1974ला BComचे शिक्षण पूर्ण झाले. खरे तर त्यावेळी मराठा समाजात मुलींच्या शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नसे. परंतु आई हाडाची शिक्षिका असल्यामुळे तिच्या निग्रहामुळेच त्यांना BCom पर्यंत शिकता आले. विशेष म्हणजे BComचा रिझल्ट लागला त्याच दिवशी त्यांना एका प्रायव्हेट कंपनीत जॉब मिळाला. अजून एक योगायोग म्हणजे त्याच दिवशी आपले सर्वांचे लाडके शिक्षक मेजर DK झरेकर हेही बॉईजटाऊन पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक कम फिजिकल डायरेक्टर कम हाऊस मास्टर म्हणून जॉईन झाले. 16 मे 1976 साली उच्च विद्या विभूषित अशा श्री DK झरेकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. कालांतराने त्या 2 होनहार मुलींच्या आई झाल्या. त्यांच्या आवडीप्रमाणे एक मुलगी शिल्पा ही डॉक्टर झाली व दुसरी धनश्री ही सिम्बॉयसिस स्कूलमध्ये टीचर म्हणून कार्यरत आहे. मध्यंतरीच्या काळात 1974 साली त्यांना HAL ओझर या भारत सरकारच्या उपक्रमात सर्व्हिस करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी काम करत असतानाच त्यांनी LLB, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ तसेच मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट या त्यांच्या जॉबशी संबंधित परीक्षाही दिल्या व अनेक पदोन्नती मिळवत त्या HR ऑफिसर म्हणून 31 मे 2013 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या मनाचा मोठेपणा हा त्यांच्या या वाक्यातून दिसून येतो. त्या म्हणतात की ऑफिसमधील सहकारी व अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच मी 39 वर्षे HAL मध्ये सर्व्हिस करू शकले. HAL मधील सर्व्हिसमध्ये असताना अनेक ऑफिसमधील उपक्रमांमध्ये भाग घेतला. जसे दरवर्षी 8 मार्चला महिला दिन साजरा होत असे तसेच सेफ्टी वीक व क्वालिटी वीक साजरा होत असे. त्यानिमित्त अनेक स्पर्धा या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येत असत. त्यातील अनेक स्पर्धात भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली. जसे की गीत गायन, कविता लेखन, निबंध लेखन, अभिनय इत्यादी. 4 वर्षातून एकदा HAL च्या 19 विभागांसाठी एकत्रितपणे हिंदी उत्सव साजरा करण्यात येत असे. 2000 साली HAL कानपूर येथे हिंदी उत्सवात HAL नाशिक विभागातील जागृती हे नाटक 19 विभागात प्रथम आले व त्या नाटकात सौ झरेकर यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. नाशिकमध्ये अनेक संस्थांमध्ये गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येत असत. त्यांनाही गायनाची आवड असल्यामुळे त्या देखील त्यात भाग घेत व त्यामध्ये त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. त्यामध्ये मुकेश गीत गायन स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले व त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर दौलतराव आहेर यांचे हस्ते त्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे 7 जणांनी त्यात भाग घेतला होता व त्यात 58 पुरुष गायक होते. पुढे 30 मार्च 2003 साली मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणारा लोकप्रिय कार्यक्रम सह्याद्री अंताक्षरी या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली व त्या संधीचे सोने करत त्यांनी त्यामध्येही 2 बक्षिसे मिळवली. हा सर्व प्रवास सुरू असतानाच रोटरी क्लबच्या लेडीज विंगमध्ये म्हणजेच इनर व्हील क्लब ऑफ नाशिक अंबड मध्ये त्यांनी सहभाग घेतला व तेथेही संपादक, क्लब कागदोपत्री व्यवहार, महाराष्ट्रातील इतर क्लबमध्येही स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यातही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली. आदर्श क्लब करस्पॉन्डन्स, आदर्श ISO, आदर्श प्रेसिडेंट सेक्रेटरी यातही बक्षिसे मिळवली. त्याचप्रमाणे रोटरी इंटरनॅशनल क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. जसे की पोलिओ निर्मूलनासाठी लहान मुलांना डोस देणे, अनेक शैक्षणिक संस्थांना शालेय वस्तू, कपडे, शिलाई मशीन इत्यादी साहित्यांचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे इत्यादी उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सध्या अनमोल नयनतारा गोल्ड या मोठ्या सोसायटीमध्ये रहिवास असल्याने सोसायटीमधील विविध उपक्रमात सहभाग, गीत मंडळात सहभाग घेऊन अनेक महिलांना एकत्रित केले व सिनियर सिटीझन महिलांसाठी अनेक सहलींचे नियोजन, धार्मिक स्थळांना भेटी
व अनेक धार्मिक कार्यक्रमांचे सोसायटीमध्ये आयोजन केले. तसेच सोसायटीमध्ये गणेशोत्सवामध्ये 10 दिवस कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्येही हिरिरीने सहभाग अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालनही केले. अनेक सहलींचे यशस्वी नियोजन केले. 31 मे 2013ला त्या HALच्या सर्व्हिसमधून सेवानिवृत्त झाल्या. दुसऱ्याच दिवशी आपण ऑफिसर होतो याची झूट उतरवली व तेव्हापासून ते आजपर्यंत गृहिणी म्हणून काम करण्यात, नातवंडांना सांभाळण्यात त्यांना खूप आनंद व अभिमान वाटतो. जुनी नवीन गाणी ऐकणे व म्हणणे, मोबाईलवर गेम खेळणे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक ग्रुपवरील मैत्रिणींमध्ये संवाद साधणे असे छंद त्या जोपासत आहेत. सध्या नातलगांकडेही वारंवार जाणे होत नाही, त्यामुळे व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल करणे या माध्यमातून नातीगोती सांभाळणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांना आनंद देणे व स्वतःही आनंदी समाधानी राहणे. आयुष्याच्या या प्रवासात वेळोवेळी देशविदेशातील प्रसिद्ध स्थळांना भेटी देण्याचाही योग आला. देशाबाहेरील जवळजवळ 11 देश शहरांना भेटी देण्याचा योग जुळून आला. त्यामध्ये लंडन शहर, लंडन ब्रिज, पॅरिस शहर, आयफेल टॉवर, डिझनीलँड, रोम, व्हॅटिकन सिटी, स्वित्झर्लंड, बेल्जियम, नायजेरिया, अलेक्झांड्रिया शहर, इजिप्तचे पिरामिड्स, स्फिंक्स, युगांडा, टांझानिया, इथिओपियाची बॉर्डरवर रिफ्ट व्हॅली, जगातील सर्वात खोल दरी मसाई माराच्या जंगलातील जंगल सफारी, नेदरलँड इत्यादी अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. तसेच देशभरातील बहुतेक सौंदर्य स्थळे, शहरे, धार्मिक ठिकाणे आदींना वेळोवेळी भेटी दिल्या. प्रामुख्याने ताजमहल, स्टॅच्यू ऑफ युनिटी, द्वारका, सोमनाथ, महाकालेश्वर, जगन्नाथपुरी, तिरुपती, काश्मीर, वैष्णोदेवी, अमरनाथ, रामेश्वर इत्यादी स्थळांना त्यांनी भेटी दिल्या.